घटनातज्ञ डॉक्टर उल्हास बापट आत्ता आपल्या सोबत आहेत। सर, 12 आमदारांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे। सत्ताधाऱ्यांकडून सुद्धा वारंवार हा प्रश्न विचारला जातोय। हायकोर्टाने सुद्धा राज्यपालांच्या सचिवांना या संदर्भात विचारणा केलेली आहे। घटनेमध्ये कालमर्यादेची तरतूद नसल्याचा कुठेतरी राज्यपाल गैरफायदा घेत आहेत असं वाटतंय। भारतातल्या 28 राज्यांमध्ये फक्त 5च राज्यांमध्ये विधान परिषद आहे, त्यात महाराष्ट्र आहे। तिथले सदस्य जे असतात त्यांची अप्रत्यक्ष नेमणूक होते, म्हणजे डायरेक्ट इलेक्शन नाही आहे। त्यातले 1/6 सदस्य जे असतात म्हणजे महाराष्ट्रापुरतं 12, ते विविध क्षेत्रातले तज्ज्ञ असतात, म्हणजे कला, शास्त्र, साहित्य, समाजसेवा किंवा सहकार या क्षेत्रातले असतात। तर ती नावं सरकारकडनं सुचवली जातात आणि ती राज्यपालांना ॲक्सेप्ट करणं अपेक्षित आहे। याचं कारण असं की राज्यघटनेमध्ये 163 कलमानुसार स्वच्छ लिहिलेलं आहे की राज्यपालांना सल्ला देण्यासाठी एक मंत्रिमंडळ असेल, ज्याच्या प्रमुखपदी मुख्यमंत्री असतील। त्याप्रमाणे राज्यपालांनी वागायचं। जसं पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती वागतात, तसंच मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार राज्यपालांनी वागायचं असतं। फक्त याला अपवाद काय आहे की राज्यपालांना काही ठिकाणी डिस्क्रिशनरी पॉवर आहे, म्हणजे तारतम्य वापरता येतं। पण ते कुठलं, तर तेही घटनेत दिलेलं आहे की शेजारच्या केंद्रशासित प्रदेशाचे ते मुख्य असतील तर त्यासाठी मुख्यमंत्र्यांचा सल्ला लागत नाही, किंवा राष्ट्रपती राजवटीची शिफारस करायची असेल तर सल्ला लागत नाही। तेव्हा हे जे तारतम्य आहे हे घटनात्मक तारतम्य, व्यक्तिगत नाही, पर्सनल डिस्क्रेशन नाही आहे। आणि त्यामुळे या ज्या नेमणुका आहेत हे तारतम्याचा भाग नाही। जो काय सल्ला सरकारने दिलेला असेल तो राज्यपालांवर बंधनकारक आहे, पॉईंट 1। दुसरा तुमचा भाग असा होता की किती काळ याला राज्यपाल घेऊ शकतात। तर प्रत्येक गोष्ट राज्यघटनेत लिहिलेली नसते। काही चांगल्या प्रथा परंपरा इव्हॉल्व्ह व्हाव्या लागतात, जशा इंग्लंडमध्ये झाल्या आहेत। दुर्दैवाने आपल्याकडे ते झाल्या नाही आहेत। तर त्यामुळे जेव्हा त्याला डॉक्ट्रिन ऑफ सायलेन्सेस म्हणतात, म्हणजे जिथे एखादं वाक्य लिहिलेलं नसतं तिथे ते आपण गृहीत धरायचं असतं की रिझनेबल टाईम, ॲज सून ॲज पॉसिबल, असं तिथे आपण गृहीत धरायचं। त्यामुळे साधारण 15 दिवसामध्ये या अपॉइंटमेंट वास्तविक व्हायला पाहिजेत, पण तशा झालेल्या नाहीत। महिनोगंठी गेले पण त्यांनी अपॉइंटमेंट केलेली नाही। तेव्हा ही घटनेशी सुसंगत वर्तन राज्यपालांचं नाही आहे असं मला वाटतं। सर, दुसरा मुद्दा जो चर्चेत आहे तो अर्थातच मराठा आरक्षणासंदर्भातला। सुप्रीम कोर्टाने थेट मराठा आरक्षणच नाकारलेलं आहे। त्यासोबतच ज्या गायकवाड आयोगाच्या तरतुदी होत्या त्यासुद्धा नाकारलेल्या आहेत आणि राज्य आता कुठेतरी केंद्राकडे बोट दाखवतंय, केंद्र राज्याकडे बोट दाखवतंय। पुढे नेमकं काय आता होऊ शकते या सगळ्याच्या? कसं आहे, एक गोष्ट लक्षात घ्या, थोडी बॅकग्राऊंड त्याची अशी आहे की घटनेच्या 14व्या कलमामध्ये समानतेचा अधिकार दिलेला आहे, जो मूलभूत अधिकार आहे। आणि 15-16 वगैरे कलमांमध्ये त्याला अपवाद आहेत, त्याच्यात आरक्षण आहे। आरक्षण हा अपवाद आहे, आरक्षण हा मूलभूत अधिकार नाही। आणि आंबेडकरांनी घटना समितीतच असं म्हणून ठेवलं आहे की अपवाद जो असतो तो नियमापेक्षा मोठा असू शकत नाही, आणि त्यामुळे रिझर्वेशन 50%हून जास्त देता येणार नाही। हे घटना समितीमध्ये क्लिअर केलं आहे आंबेडकरांनी। तेच इंद्रसानी केसमध्ये 92 साली 9 जजेसनी मान्य केलं, आणि तेव्हापासून आत्तापर्यंत म्हणजे 28-29 वर्ष भारतामध्ये हाच कायदा आहे घटनेचा की 50%च्या वर आरक्षण देता येणार नाही। त्यामुळे आत्ताचं जे आरक्षण, मराठा आरक्षणाचा कायदा महाराष्ट्राने केला होता, त्यात सुरुवातीला 16% दिलं होतं, म्हणजे 52+16 म्हणजे 68 वर ते जात होतं। त्यामुळे तो अर्थातच सुप्रीम कोर्टाने 5 जजेसनी एकमताने तो नाकारला। आता तुम्ही जे म्हणताय की पुढे काय होईल, तर नवीन जी 102वी घटना दुरुस्ती झाली आहे त्यानुसार मागास आयोग आहे, तो आयोग ठरवेल की एखादा समाज मागास आहे का नाही, रेकमेंडेशन करेल, आणि राष्ट्रपती ठरवतील नोटिफिकेशन काढून की हा समाज मागास आहे का नाही। तेव्हा ही सगळी सत्ता जी आहे ती आत्ताच्या सुप्रीम कोर्ट निर्णयाप्रमाणे राष्ट्रपतींकडे गेलेली आहे, आणि याच्यात सुधारणा करण्याचं किंवा बदल करण्याचा जो अधिकार आहे तो फक्त संसदेला आहे। म्हणजे हा राज्याकडनं काढून घेऊन संसदेकडे अधिकार राष्ट्रपतींकडे गेला आहे असं आत्ताचं चिन्ह आहे। आता पुन्हा रिव्ह्यू पिटिशन करून तुम्ही सुप्रीम कोर्टाला विचारू शकता की राज्यांनाही हा अधिकार आहे का नाही। आता ओबीसीमध्ये मराठा समाज येतो का, तर अर्थातच एक गोष्ट लक्षात घ्या की मराठा समाजात काही फार प्रगत लोक आहेत, साखर सम्राट असतील, शिक्षण सम्राट असतील, अनेक मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत,
परंतु मराठा समाजाचा एक भाग हा फार मागास आहे, यात काही शंका नाही. त्यांना मिळायला पाहिजे रिझर्वेशन, पण त्यांना जर का रिझर्वेशन मिळायला पाहिजे असेल तर ते ओबीसीमध्ये घालावं लागेल. आणि ओबीसीत जर का घातलं तर तो लढा मराठा विरुद्ध ओबीसी असा चालू होईल, कारण 50% वर आपल्याला रिझर्वेशन नेता येत नाही आहे. आणि मग ओबीसींचा जो जागा आहे तो जो भाग आहे त्याच्यामध्ये सगळ्यांना समाविष्ट करून घ्यावा लागेल. त्यासाठी राजकीय नेत्यांमध्ये फार मोठं सामंजस्य असायला पाहिजे किंवा देवाणघेवाण करण्याची प्रक्रिया तिथे चालू व्हायला पाहिजे. आत्ताच्या या कोरोनाच्या सगळ्या अवस्थेमध्ये काही आंदोलनं करणं हे मला वाटतं राष्ट्राच्या दृष्टीने चुकीचं ठरेल. म्हणजे या आरक्षणासंदर्भात जे आंदोलनाच्या घोषणा करत आहेत ते अयोग्य असेल असं तुमचं म्हणणं आहे? हां, मी राजकारणात कधीच जात नाही, म्हणजे पण माझं मत असं आहे की सध्या निवडणुका झाल्या त्याही चुकीच्या होत्या, कुंभमेळा झाला तोही चुकीचा होता. या कोरोनाच्या वातावरणात या गोष्टी करता कामा नयेत. तसंच आता मोर्चे काढणं हे चुकीचं ठरेल या वातावरणात. जेव्हा केव्हा कोरोनाच्या लाट उसरेल, सबंध जग यातनं बाहेर पडेल, त्यावेळी मग पुन्हा पूर्वस्थितीला जाऊ आपण. धन्यवाद सर. कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे.